राज्यात विधानसभेचे कल हाती येऊ लागले आहेत. त्या अगोदरच कोथरूडमध्ये मात्र चंद्रकांत दादा पाटील आमदार, फिक्स आमदार अनेक फ्लेक्स लागलेले आहेत. स्वतः दादा आपल्यासोबत आहेत. दादा, निकाल येण्या अगोदरच कोथरूडमध्ये जल्लोष झालाय. असं आहे की मतदान संपल्यानंतर कार्यालयात जाऊन भेळ खाणं, वडापाव खाणं अशी आमची परंपरा. त्याप्रमाणे आम्ही जेव्हा मुरलीधर अण्णांनी मी गेलो तेव्हा आम्ही दोघांनी अतिशय कठोरपणे सांगितलं होतं की हे फ्लेक्सबाजी करायची नाही. पण कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर आपण करू शकत नाही. कार्यकर्त्याला याबद्दल दटावू शकत नाही. तसे लावलेत उत्साहाने. पण मी अतिशय नम्रपणे म्हणेन की हे खरं आहे की फक्त लीड आघाडीत मोजायची आहे. 5 वर्ष कोथरूडच्या जनतेशी माझी नाळ इतकी जुळली की विरोधी पक्षाशी जोडलेले असल्यामुळे काही मतं जी द्यावी लागतील तेवढीच, पण अन्यथा खूप हेवी मार्जिनने मी विजयी होईन असा मला विश्वास आहे. दादा, खरं तर राज्यातले कल येऊ लागलेले आहे. सध्या महायुती आघाडीवर दिसते. काय तुम्हाला विश्वास आहे पुढे किती जागा येतील आणि सत्ता स्थापनेसाठी काय समीकरण राहतील? चिन्हवाले म्हणजे कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हवाले म्हणजे ब्रँडेड महायुतीचे 160च्या खाली येऊच शकत नाहीत. त्याच्या पुढेच मोजायचं. राज्यातली वेगवेगळ्या भागात खरं तर पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही लक्ष घातलं होतं, तुम्ही जात होते. बराचसा भाग तुमच्या परिचयाचा आहे. काय स्थिती तिकडे राहील? आत्ता सिटिंग 45 होते 58 पैकी. त्यातल्या कुठल्याही सीटला धोका नाही. तुम्ही एखाद्या सीटला हात लावला तर तो धोका कसा नाही मी सांगेन. त्याच्या पुढे मिळावेत 46 मिळावेत, 47 मिळावेचा प्रयत्न झाला आणि तो प्रयत्नही खूप व्यवस्थित झाला. तुम्ही काही सीट्स नव्याने निघतील तर सोलापूरमध्ये आहे किंवा शिराळा आहे, ज्या सिटिंग नव्हत्या पण त्याही निघतील. महायुतीला किती जागा मिळतील राज्यात असं तुम्हाला विश्वास वाटतोय? 160 प्लस. 160च्या खाली एक पण नाही. आता खरं तर गेल्या अनेक दिवस चर्चा सुरू होती, मुख्यमंत्री कोण होईल. महायुतीमध्ये कसा फॉर्म्युला आहे किंवा मुख्यमंत्री पदावरून परत काय गदारोळ होण्याची शक्यता आहे का? आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जे आहे ते निर्णय करतं. राज्याचे आमदार बसून गटनेता ठरवतील, त्यालाही केंद्रीय निरीक्षक येतात. त्याच्या पुढचा निर्णय हा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड करेल आणि आमचं शीर्ष नेतृत्व हे मॅच्युरिटी शब्द अपुरा पडेल इतकं मॅच्युअर्ड म्हणताना जाण, मॅच्युअर्ड हा शब्द बरोबर नाही, जाण असणार आहे की रिजनल बॅलन्स कसा साधायचा, जातीचा बॅलन्स कसा साधायचा, राज्याला काय उपयोग पडेल, सहयोगी पक्षांना काय आवडेल, असा सगळा विचार करून ते निर्णय करतात. त्यामुळे आम्हाला तर वर्षानुवर्ष या शिस्तीची सवय आहे. पण 2.5 वर्षापासून एकनाथजींना पण आणि 1 वर्षापासून अजितदादा पण आमच्या शीर्ष नेतृत्वामध्ये फेथ म्हणजे विश्वास निर्माण झाल्यामुळे ते असंच म्हणता आहेत की बा ठरवतील दिल्लीवाले आपला ग्रामीण शब्द आहे. पण पार्लमेंटरी बोर्ड ऑफ बीजेपी की जे पार्लमेंटरी बोर्ड आता बीजेपीचं राहिलं नाही, ते एकनाथजींचं म्हणजे शिवसेनेचं म्हणजे अजितदादांचं राष्ट्रवादीचंही झालंय. दे आर सेइंग की वो तय करेंगे. हा दादा, खरं तर संघटनेत काम गेले अनेक वर्ष करताय. आता पक्षात मंत्रीपद, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल? नाही, मी नेहमी नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, नेत्याने इच्छा व्यक्त करायची असते, त्याने आज्ञा द्यायची नसते. अशा शिस्तीत वाढल्यामुळे मी वारंवार हे म्हणेन की केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल. दादा, महाविकास आघाडीने ही निवडणूक चुरशीची केली होती असं बोललं जाते. ज्या योजना होती त्याच्यावर टीका केली. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अनेक ठिकाणी लढती झाल्यात. अशा काही ठिकाणी काय वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये? आता नाही, चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तो कुठल्याही राजकीय पक्षाने करायचा असतो. परंतु लोकसभेमधली पिछेहाट लक्षात घेऊन आम्ही इतकं जबरदस्त प्लॅनिंग केलं. उमेदवार ठरवण्यापासून प्रचाराचे मुद्दे, कोणाचे स्टेटमेंट चुकीचं जाऊ नये याची इतकी काळजी घेतली. आणि ज्या 3 मुद्द्याच्या आधारे आम्हाला पिछेहाट सहन करावी लागली किंवा पिछेहाटीला सामोरं जावं लागलं, त्यातलं एक संविधान बदल. लोक म्हणाले सगळा झूट आरोप आहे, खोटा आरोप आहे. उलट राहुल गांधींनीच विदेशात जाऊन स्टेटमेंट दिले की आमचं सरकार आलं तर आम्ही आरक्षण घालू. अल्पसंख्याक कन्सॉलिडेशन, त्यांच्याही मनामध्ये भाव निर्माण झाला की अरे यांना काँग्रेसवाल्यांना आमचा जर विकास करायचा होता तर इतके वर्ष काही झोपले होते काय? दरवेळेला आम्हाला का बीजेपीची भीती दाखवते? बीजेपीच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 14 ते 24 एक दंगा नाही झाला, एक बॉम्बस्फोट नाही झाला. आणि तिसरा मराठा विषय, तर त्यातही मनोजदादा जरांगेंना आम्ही प्रश्न विचारत राहिलो की आमचं काय चुकलं. तर आमचं काय चुकलं नावाचा प्रश्न मराठा समाजातल्या सामान्य मतदार, सामान्य नागरिकाला भिडला. हे खरंच आहे की यांचं काय चुकलं, आपण यांना काय शिक्षा देतोय? रिझर्वेशन यांनी दिलं, घालवलं उद्धवजीने, पुन्हा रिझर्वेशन यांनी दिलं, टिकवलंय अजून.
मार्च पासून टिकवतोय ना आणि पुढे टिकू. सुविधा खूप दिल्या आणि त्यामुळे 3 फॅक्टरमुळे जी पिछेहाट झाली तर तिन्ही विषयात करेक्शन झालं आणि आम्ही आमच्यातल्या करेक्शन खूप केल्या आणि त्यामुळे चुरस बिरस ठीक आहे, पण आता रिझल्ट बघून दिसेल की असली काही चुरस बिरस नाही. दादा जी योजना दिल्या त्याचा फायदा झालाय असं कुठं तर वाटतंय का या निवडणुकीचे निकाल येत आहेत त्याच्या? ते साधं माझ्या खात्याने, उच्च शिक्षा खात्याने मुलींचं शिक्षण मोफत केलं. प्रचंड याचा सकारात्मक परिणाम आहे, प्रचंड. 12वी नंतर मुलींचं शिक्षण बंद होणारं प्रमाण हे खूप घटलं आणि यावर्षी मुलींचा हायर एज्युकेशनमध्ये टक्का वाढला. बरं. त्यामुळे योजनांचा फायदा खूप आहे. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर मतदान करून आल्यानंतर नॉर्मली पुरुष किंवा महिला बॉडी लँग्वेजने रिफ्लेक्ट करत नाही की मी कोणाला मतदान केलं, पण यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं की यांनी महायुतीलाच मतदान केलं. दादा आता सध्याचे कल येतात त्यात 100च्या वर महायुतीची आघाडी दाखवते महायुतीला जोपर्यंत जवळपास आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये हो. स्पष्ट बहुमतात जाईल. मी वारंवार म्हटलं की 160च्या खाली नाही. नक्कीच आपण पाहतो की 160च्या खाली जागा येणार नाही, त्यामुळं कोथरूडची जनताही खूप मोठ्या लीडने निवडून देईल. एकूणच आता निकाल काही वेळात येणार आहे, त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत दादा आपल्याशी बोलत होते. कॅमेरामन सुमित सह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.